गजराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दोष्टित न्यायलंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. नमस्कार. सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्व शिवप्रेमी व माझ्या बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय भव्य शुभेच्छा. तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. ज्यावर धान्य दळतो त्याला जात म्हणतात. ज्यावर धान्य दळतो त्याला जात म्हणतात. आणि ज्याला महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही त्याला औरंगाची औलाद म्हणतात. औरंगाची औलाद म्हणतात. मावळ्यांनो, आपल्या त्या महाराष्ट्राच्या भूमीवर असा एक राजा होऊन गेला. जसं नाव ऐकल्यावर घराघरातल्या मायेला वाटतं, देवा देवा असं पोर माझ्या पदरी का नाही टाकलं. देवा असं पोर माझ्या पदरी का नाही टाकलं. फक्त महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, तर या जगातला सर्वोत्तम पुत्र असणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं, आम्ही मराठे चुकून मुंगच्या वाट्याला लागत नाही. आम्ही मराठे चुकून मुंगच्या वाट्याला लागत नाही. परंतु जर का आमच्या वाट्याला कोणी आलं ना त्याची वाट लावली अशी आम्ही सोडत नाही, असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज. या दोन्ही राजांचा आदर्श बाळगून ज्या मर्दमावळ्यांनी स्वराज्याच्या रक्त सांडिले, त्या 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. वेळ नावाचं चक्र कुणी कुणासाठी थांबतं का? तर नाही. आपण आयुष्यामध्ये खूप काही कमवू शकता, खूप काही मिळवू शकता, पण आपण एकदा गेलेला एक सेकंदही परत मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचा योग्य वापर करणे ही यशाची पहिली पायरी होय. आता तुम्ही म्हणतात यश मिळण्यासाठी नशीब असावं लागतं, तर नाही. यश मिळण्यासाठी जिद्द आणि मेहनतीची जोड असावी लागते. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराज, या महापुरुषांनी वेळेचे नियोजन केले, वेळेला महत्त्व दिले, म्हणून यांचे नाव इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरांनी कोरले गेलं. म्हणतात ना धैर्य गाठण्यासाठी जिद्द पाहिजे. धैर्य गाठण्यासाठी जिद्द पाहिजे. कष्टाला वेळेची किंमत पाहिजे. यश नक्की तुमचेच असेल, परंतु स्वतःवर विश्वास पाहिजे. परंतु आजचा आमचा हा मावळा, याला तर स्वतः विश्वास राहिला नाही. अहो, आजचा मावळा फार लवकरच हार मानतो. त्याच्यामध्ये परिस्थिती जुळण्याची लढण्याची हिंमत नाही. पहिले मावळ्यानं विचारलं ना, तू कोण? अरे तू कोण? त्याचं उत्तर काय असायचं? अरे मैं मर्द मराठी वाला, अरे मैं मर्द मराठी वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरा बाप है ऊपर वाला, मेरा बाप है ऊपर वाला. परंतु आजच्या आमच्या मावळ्याला विचारलं तू कोण? त्याचं उत्तर काय असतं? अरे मैं तंबाखू खाने वाला, अरे मैं तंबाखू खाने वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मैं तो खुद ही मरने वाला, मैं तो खुद ही मरने वाला. अशी झाली महाराष्ट्राची अवस्था. आजचा तरुण फार लवकरच हार मानतो. त्याच्यामध्ये परिस्थिती जुळण्याची लढण्याची हिंमत नाहीये. जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचे असेल, शून्यातून विश्व भरायचे असेल, तर शिवचरित्र वाचल्याशिवाय पर्याय नाही. काय शिकवते शिवचरित्र? शिवचरित्र शिकवते सन्मानाने जगायला, सन्मानाने मरायला, अन्यायाविरुद्ध लढायला आणि परिस्थितीत जगायला शिकवते शिवचरित्र. 2 महिन्याच्या लहान मुलापासून ते 102 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये फक्त एकच राजा, जानता राजा आणि छत्रपती माझा, छत्रपती माझा. माझ्या राजाचं राज्य केवळ या भूमीवर नव्हतं, या जमिनीवर नव्हतं, या महाराष्ट्राच्या मातीवर नव्हतं, तर ते होतं प्रत्येक व्यक्तीच्या आणि मावळ्याच्या हृदयात कोरलेलं. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे माझ्या राजांची राजमुद्रा. प्रदीपचंद्र लेखे व वर्धुत्न विष्णुवंदिता, प्रदीपचंद्र लेखे व वर्धुत्न विष्णुवंदिता, सहस्रश्वेशेषा मुद्रा भद्राय राजते. अर्थ, जशी शुक्ल पक्षातली चंद्राची कला हे दिवसेंदिवस वाढत जाते, त्याप्रमाणे माझ्या राजाचं राज्य या संपूर्ण विश्वात वाढत जाईल आणि सदैव रयतेच्या कल्याणासाठी उजळत राहील. कधी कोणी विचारलं ना, मराठा म्हणजे काय, तर टाईप करून सांगा. मरेपर्यंत राजांसाठी लढणारे आम्ही मराठा होय.
सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळाच्या गुणाचा शिवनेरीवर प्रगटला. हाती घेऊन तलवार दुश्मनावर गरजला, हाती घेऊन तलवार दुश्मनावर गरजला. या महाराष्ट्राच्या भूमीवर असा एक राजा होऊन गेला, असा एक राजा होऊन गेला. एक काळ असा होता मावळ्यांनो, ज्यावेळेस आपल्याच या महाराष्ट्राच्या भूमीवर ते मुघल येऊन थ्या थ्या नाचत होते. अनेक स्त्रियांवर अत्याचार होत होती, खास म्हणजे मराठ्यांवर तर फार जुलूम व्हायची. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अहंकार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी वाघ जन्माला आला, मानाचा मुजरा करते छत्रपती शिवरायांना, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला, भगवा झेंडा रोवला. लहानपणापासूनच आऊसाहेबांनी शिवबावर खूप चांगले संस्कार केले होते. लहानपणापासूनच आऊसाहेबांनी शिवबावर खूप चांगले संस्कार केले होते. एकदा काय झालं, आऊसाहेबांनी ठरवलं, आता शिवबा 12 वर्षाचा झालाय, आता शिवबा 12 वर्षाचा झालाय, आता त्याची परीक्षा घ्यायला हवी. आऊसाहेबांनी शिवबाला बोलवलं, मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवलं आणि विचारलं, शिवबा, शिवबा काय व्हायला आवडतं? त्यावर राजांनी एवढं सुंदर उत्तर दिलं ना, अक्षरशः मातेच्या डोळ्यात पाणी आलं. राजे म्हणाले, आऊसाहेब, आऊसाहेब, तलवार झालो तुझ्या भवानीची हो, तलवार झालो तुझ्या भवानीची हो, दगड झालो सह्याद्रीचा हो, दगड झालो सह्याद्रीचा हो, आणि झालोच माती तर या स्वराज्याचीच हो, या स्वराज्याचीच हो. या स्वराज्याप्रती एवढे कनिष्ठ निष्ठावंत होते छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 16 वर्षापासून तोरणा, रायगड, पुरंदर सारखे अनेक किल्ले राजाने जिंकून घेतले. मला सांगा, असा कोणता किल्ला आहे ज्या किल्ल्याचं नाव राजांच्या नावावर ठेवलेलं आहे? असा एक काही किल्ला नाही ज्या किल्ल्याचं नाव माझ्या राजाच्या नावावर ठेवलेलं आहे. मग आपण कोण? आपण त्या किल्ल्यात जातो, त्याची नावं करून येतो. अहो, जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या. ती काय तुमच्या आणि माझ्या बापाची जहागीर नाहीये, ती या बापाची जहागीर आहे, आणि या फक्त याच बाबाचा अधिकार आहे, असं मी ठोकपणे सांगू शकते. एकदा काय झालं, राजे खूप लहान होते. लक्ष नाही का? एकदा काय झालं, राजे खूप लहान होते. त्यावेळेस गावामध्ये फेरफटका मारत असताना एका झाडाखाली त्यांना एक म्हातारा व्यक्ती त्यांना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावरची निराशी पाहून, झाडा टाकल्याची दोरी पाहून राजांना कळून चुकलं की हा म्हातारा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. राजे जवळ गेले, डोक्यावरून हात फिरवला, मिठी मारली आणि विचारलं, आजोबा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहात? त्यावर तो म्हातारा व्यक्ती म्हणतो, राज, या सावकारानं माझी जमीन हडपली र, राजा, या सावकारानं माझी जमीन हडपली र, माझ्या लेका बाळाच्या पोटावर लात मारली. काय म्हणून जगू राजा, काय म्हणून जगू? असं म्हणून तो म्हातारा व्यक्ती ढळाढळा रडत होता. राजाने त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला सांगितलं, जोपर्यंत तुम्हाला जमीन परत कराई तोपर्यंत माझ्या घरी जाणार नाही. अखेर जे म्हटलं ते केलंच. मी आज आपल्याला विचारते, आपल्या लहान सहान मुलांना आठवतो का हे शिवबा? तर नाही. आठवणार तरी कसा? कारण मध्यंतरी तो पुष्पा नावाचा एक पिक्चर रिलीज झाला. त्यातला मी झुकेगने डायलॉग ऐकल्यावर आमच्या पोरांना फार बरं वाटायला लागलं. पुष्पा झालो की काय, करोडपती झालो की काय? अरे, तुझी पती बनायची अवकात नाही, येस निघालास करोडपती बनायला? मला माहिती नाही मी झुकेगने साला म्हणणारा तो पुष्पा तुझा आदर्श आहे की नाही. मला ठाऊक नाही मी झुकेगने साला म्हणणारा तो पुष्पा तुझा आदर्श आहे का नाही. मात्र ज्या राजाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः लोहाची गज खुपण्यात आली, अंगावरील कातडं काढून त्यावर मीठ टाकण्यात आलं. तरी त्या औरंगाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून मी झुकेगने साला म्हणत त्या औरंगाला स्वतःची औकात आठवणारे छत्रपती संभाजी महाराज मात्र तुझा आदर्श असायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतंय. छत्रपती संभाजी महाराज मात्र तुझा आदर्श असायला पाहिजे असं मला नक्कीच वाटते. आज कोणी कपाळ चंद्र कोराने गाडीवर राजिलेल्याने कोणी मावळे बनत नसतं. आज कोणी कपाळ चंद्र कोराने गाडीवर राजिलेल्याने कोणी मावळे बनत नसतं. राजे काय म्हणायचे, परस्त्री माते समान. मग आज सोशल मीडियावर मेसेज टाईप करताना आपण ते विसरतो का? अहो, पहिले मावळे राजांना म्हणायची, राज तुमच्यासाठी काय पण र, काय पण. परंतु आता आमचा मावळा कालच्या तरुणीला म्हणतो तुझ्यासाठी काय पण. तेरे वास्ते फलक से मैं चांद लावूंगा. अरे मग नासा इस्रोसाठी होते. अशी झाली या महाराष्ट्राची अवस्था. आज या महाराष्ट्राला
खरी गरज आहे छत्रपती शिवरायांची, त्यांच्या विचाराची, त्यांच्या आचरणाची. आणि कारणही तसंच आहे. म्हणतात ना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानानि धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या वेळेला धर्मग्लानी येते त्या वेळेला, त्या क्षणाला आणि त्या प्रसंगाला भगवंताला अवतार घ्यावाच लागतो. त्याप्रमाणे या मुघलांचा माज रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांनी म्हणजेच माझ्या भगवंतांनी अवतार घेतला होता. लक्ष देऊन ऐका. शिवनेरीपासून ते रायगडापर्यंतचा शिवाजी नावाचा प्रवास काही सोपा नव्हता. रायगड म्हणजे काय? रायगड म्हणजे महाराष्ट्राची शान, आऊसाहेबांचा अभिमान आणि मराठ्यांची मान म्हणजे रायगड होय. रायगड एकमेव असा किल्ला आहे त्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड आहे. आता तुम्ही म्हणताल त्यावेळेस वॉरंटी कार्ड होतं का, कोणी दिलं, कधी दिलं आणि कसं दिलं? तर ऐका. कधी रायगडावर गेलात ना महाराजांच्या समाधीपाशी जा. समाधीपाशी गेल्यावर त्या समाधीच्या अवघ्या मागच एका भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. तसं एकदम खालचं वाक्य काय माहितीये का तुम्हाला? याव चंद्र दिवा करोती. म्हणजे जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत रायगडावरील वास्तू पत्थर टिकून राहील अशी गॅरंटी मी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दिलेली आहे. आश्चर्याची गोष्ट आहे पण मान्य करावंच लागेल. आज आमची मुलं इतरांचं स्टेटस ठेवतात. लक्ष देऊन ऐका. आज आमची मुलं इतरांचे स्टेटस ठेवतात आणि त्यांना कोणी सांगा कधी इतरांचं स्टेटसला ठेवू नका. कधी इतरांचं स्टेटसला ठेवू नका. आयुष्यामध्ये असं स्टेटस निर्माण करा की इतरांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी आपल्याच या महाराष्ट्राच्या भूमीवर असा एक राजा होऊन गेला ज्यांनी स्वतःचं असं स्टेटस निर्माण केलं की आज 350 वर्ष होऊनही प्रत्येकाच्या स्टेटसला फक्त एकच स्टेटस दिसतं. द गॉड ऑफ महाराष्ट्र, द किंग ऑफ महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की ताजमहल तर फक्त प्रेमाची निशाणी आहे. तर शिवनेरी किल्ला एका वाघाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी 150 वर्ष लागली. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यासाठी 150 वर्ष लागली. मात्र 50 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या राजांनी जे किल्ली बांधली ना त्याची एकूण सरासरी लांबी 4000 किलोमीटर इतकी भरते. आपण चीनची भिंत मोठं आश्चर्य समजतो. मग हे काय आहे? नुकताच अभिमान नाही तर गर्व आहे मला. मी मराठी आहे. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोट्या, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 सागर, 4 वेद, 3 ऋतू आणि 2 डोळे आणि एकच शिवबा. 1 मॅन शो. एकच राजे, शिवराय माझे. आज लोक काय म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराज जाती भेद करत होते. अरे तुला अधिकार कोण दिला महाराजाबद्दल बोलण्याचा? जर माझे राजे खरंच मुघलांचे विरोधक असले असते तर मग त्याच्या तोफखानचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. त्यांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान. त्यांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्दी होजोल. अरे इतकंच नाही तर अफजल खानचा वध करण्यासाठी वाघ नखे पाठवणारा जुस्तुमे जमालही मुस्लिमानच होता. जर एवढे मुस्लिम सैनिक महाराजांच्या दरबारामध्ये असतील, सैन्यामध्ये असतील तर आपण कसं म्हणू शकतो की माझे राजे मुघलांशी विरोधक असले असतील? जर तुम्हाला आणखी नाही पुरावा हवा आहे तर आहे माझ्याकडे पुरावा. अफजल खानचा वध झाला हे तर सगळ्यांनाच माहित आहे. परंतु याच्या मागचा इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते आपल्या जनतेसमोर यायलाच हवा असं मला नक्कीच वाटते. जेव्हा अफजल खानचा वध केला तेव्हा त्याचं प्रेत हे प्रतापगडाच्या पायथ्याशी पडलं होतं. आता राजे प्रतापगड चढत होते. चढले प्रतापगडावर पोहोचले. आऊसाहेबांनी पाहिलं. आऊसाहेब धावत आल्या. आऊसाहेबांनी विचारलं, शिवबा खानाचं काय झालं? त्यावर राजे म्हणाले, आऊसाहेब खान मारला गेला. आऊसाहेब म्हणाल्या, मग त्याचं प्रेत कुठे? राजे म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी. नंतर काय म्हणाले असतील आऊसाहेब म्हणाल्या, शिवबा खान जिवंत होता तो पण त्याशी आपलं वैर होतं. आता खानही संपला आणि वैरही संपले. तुझ्या या स्वराज्यामध्ये
तुझ्या स्वराज्यामध्ये एखाद्या प्रेताला कोल्या कुत्र्याने तोडून खावं हे शोभणार नाही. जा जा आणि तुझ्या विजयाचं प्रतीक म्हणून तेथे अफजल खानची कब्र बांध. राजांनी आऊसाहेबांना मुजरा केला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आले आणि तिच्या खानाची कब्र बांधली. असे होते माझे राजे, असे होते माझे राजे. नंतर 3 एप्रिल 1680 रोजी औरंगाच्या दरबारामध्ये एक मुघल सैनिक येतो. 3 एप्रिल 1680 रोजी औरंगाच्या दरबारामध्ये एक मुघल सैनिक येतो, मुजरा करतो आणि म्हणतो, हुजूर हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, वो सिवा मर गया, वो सिवा मर गया. एवढं ऐकताच औरंगजेब टाळकून उभा टाकतो, पायाचढत खाली येतो, गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, त्याच्या अल्लाचे आभार करत म्हणतो, ये अल्लाह रहम गल्ली, ये अल्लाह रहम गल्ली, ये अल्लाह तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना, ये अल्लाह तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों को इज्जत करने वाला और औरंगजेब को झुकाने वाला शेर शिवा तेरे यहाँ आ रहा है, शेर शिवा तेरे यहाँ आ रहा है. असं म्हणून तो औरंगाबाद सुद्धा गुडघ्यावर पडला होता. म्हणून मला वाटतं कधी मला आयुष्यात मरण आलं ना तर असं यावं, मी काहीतरी बोलत असेल, माझ्या मुखी शिवरायांचं नाव यावं आणि त्या क्षणी मृत्यूनी मला आलिंगन मारावी. एवढं तरी भाग्य महाराजांना माझ्या पदरी टाकलं ना, माझ्या अख्ख्या आयुष्याचं सोनं होईल. म्हणतात ना पैशाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं. त्याप्रमाणे आपण शिवरायांच्या जीवनातला एक जरी आदर्श घेतला ना, आपल्या अख्ख्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आयुष्य खूप छान आहे, आयुष्य खूप छान आहे. माझे राजे फारच महान आहे, माझे राजे फारच महान आहे. मी थोडीशी लहान आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्माला आले याचाच मला अभिमान आहे, याचाच मला अभिमान आहे. डावा दंड पर चीता मृगदंड पर भूषण मृदुंड पर जैसे मृगराज है. तेज तम अंश पर कन्या जिमी कंस पर त्या मलच्च वंश पर शेर शिवराय है. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद बाळा. या भाषणाला बाळासाहेब रामराव कदम यांच्याकडून 200 रुपये प्राप्त झाले. उद्धवराव देशमुख यांच्याकडून 200 रुपये प्राप्त झाले. आरती अमोल कदम